तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आम्ही कुठेतरी स्पेशल ठिकाणी चाललेलो आहे. तर कुठे चाललेलो आहे तुम्हाला कळणारच आहे. आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये, जिथं की आमचं कायम येणं जाणं असतं आणि मला आवडतं यायला. झाडं कोणती घ्यायची हे मी ठरवते, पण त्या झाडांमधून रोपटं चॉईस करायला मात्र हे असतात, कारण की ते एकदम बारीक बारीक बघून घेतात. तोपर्यंत म्हटलं चला आपण नर्सरी बघूया. तर मी आजूबाजूला बघत होते, इतकं छान वाटत होतं. वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळे फुलं, फळं, खूप मज्जा येत होती. शेवटी त्यांनी एक रोपटं निवडलं बरं का. मग आम्ही असंच बघत 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 चाललो होतो. असे मी 3-4 रोपटी घेतली. तसं म्हटलं तर माझ्याकडे खूप सारे झाडं आहेत. म्हणजे नर्सरीमध्ये गेले ना की मला असं वाटतं, अरे हे माझ्याकडे, ते माझ्याकडे, मग मी काय घेऊ. पण तरीही मी घेते. मला आवड आहे आणि यांना पण. झाडं लावली पाहिजेत ना, तुम्ही पण लावा ना, तुम्ही पण आवड जोपासा. माझ्या घराचं एन्व्हायरमेंट इतकं सुंदर आहे, म्हणजे इंडोर प्लांटसुद्धा आहेत माझ्याकडे. मी कधीतरी तुम्हाला होम टूरसुद्धा देईल आणि तुम्ही बघाल की बापरे, या पोरीकडे इतके प्लांट्स आहे. फिरता फिरता मला हे एक झाड दिसलं, याचे पाने इतके सुंदर आहेत ना, म्हणजे असं वाटतं की ते कुरतडलेले आहेत, पण त्याचा आकारच तसा आहे बरं का. मला आवडलं होतं, पण ह्यावेळेस माझा बजेट थोडा कमी आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम. ओके. तर आउटडोअर बघून झाल्यानंतर आम्ही गेलो इनडोअर प्लांट्स बघायला. तर तिथे पण खूप सारे प्लांट्स होते. त्यातलं एक छोटंसं झाड मी घेतलं, ह्याचं पण नाव मला माहिती नाही आहे. हे बघा, हे किती सुंदर आहेत. असं वाटतं की प्लास्टिकचेच आहेत, पण ते ओरिजिनल आहेत बरं का. आणि हे पण एक दिवस माझ्या घरात असणार आहेत. सध्या नाही आहे, पण लवकरच असणार आहे. असं आम्ही कलेक्शन घेऊन निघालो घराकडे. तुम्ही बघू शकता. हां, इतके प्लांट्स घेतले. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.